रोपट्याचं संगोपन केल्याशिवाय ते असं हिरवं होत नाही, तुम्हालाही माहित आहे. किती काळजी घ्यावी लागते. कधी जमिनीवर जर रोपटा असेल ना तर बकरीपासून काळजी घ्यावी लागते आणि त्याला पाणी वेळेच्या वेळी द्यावं लागतं, त्याच्यात येणारा तणही काढावं लागतं. त्याच प्रकारे मुलांचं जीवन असतं. आपलं खरं धन मुलंच आहेत बरं का. तुम्हाला सांगतो, हा फोटो बघा तुम्ही, बघितला? याच्यामध्ये या जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे एलॉन मस्क, टेस्लाचा मालक, इथे प्रधानमंत्री मोदी सोबत भेटत आहे. आणि त्याचा मुलगा काय करतोय पहा, त्याच्या हातामध्ये मेंटल मॅथ म्हणून एक पुस्तक आहे आणि आपल्या मुलांच्या हातामध्ये हे देतो आपण. मग यामुळं काय होतं, ते श्रीमंत खरोखर श्रीमंत होत जातात आणि आपला ते गरीब असतो, बाप गरीब, त्याच्या पुढे पोरगा, आणि ते सगळं गरिबीतच जात आहे जीवन. का? कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी असं ठरवलेलंच नसतं की आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे. तर यामध्ये ते मुलांना तर कळत नाही हो, आपल्याला कळायला पाहिजे. तर ज्याप्रमाणे या अशा हे जे मस्त रोपटा आहे, फुलाचं झाड आहे, या झाडांची काळजी घ्यायची आहे ना, तर ते तो माळी घेत असतो, बरोबर? बगीच्याची काळजी माळी घेतो, त्याप्रमाणे त्या मुलांच्या जीवनाचा जो माळी आहे ना, तर ते आईवडील असतात. मग त्यांच्यासाठी आपण काय करतो, तर थोडक्यात एवढंच सांगतो. माझं मूल्यवर्धन संस्काराचं पुस्तक अतिशय प्रसिद्ध झालेलं, हजारोच्या संख्येने मी आजपर्यंत त्या पुस्तकाला लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. तर माझी वेबसाईट पण आहे, त्यावर पण तुम्ही ऑर्डर करू शकता, ज्याच्यामध्ये एक छोट्या साईजमध्ये ब्लॅक अँड व्हाईट आणि मोठ्या साईजमध्ये फुल कलर आहे. किंवा दुसरे एक आहे की आता उन्हाळा लागतोय आणि संस्कार वर्ग किंवा शिबिरं सुरू झालेले आहेत, तर माझं ऑनलाईन शिबिर सुरू झालेलं आहे. तर तुम्ही त्यामध्येही घर बसल्या मुलांना आठवडाभर तरी त्या संस्कार वर्गामध्ये पाठवा. अत्यंत शुल्क एवढं कमी आहे की तुम्ही म्हणाल अरे आम्ही तर यापेक्षा दुपटीनं देऊ शकतो. तर त्यामध्ये मुलांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि विशेष करून आध्यात्मिक विकास आम्ही बघतो. तर नक्की काहीतरी करा मुलांसाठी, जेणेकरून त्यांचं जीवन चांगलं होईल.